नमस्कार. आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारीच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत एक स्फोटक पत्रकार परिषद घेतली. केवळ तोंडी आरोप न करता त्यांनी सादरीकरणाद्वारे प्रेझेंटेशनद्वारे काही असे प्रश्न उपस्थित केले आहेत ज्यांनी संपूर्ण राज्याला विचार करायला भाग पाडले आहे. पत्रकार परिषदेतील नवे आणि खळबळजनक मुद्दे. 1 मिनिटाचा डेटा गायब. रोहित पवारांनी दावा केला की अपघातापूर्वीच्या शेवटच्या 1 मिनिटाचा तांत्रिक डेटा गायब आहे. हा डेटा कोणी आणि का पुसला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विमानमार्ग बदलण्याचा हट्ट का? 2 वेळा रनवे 29 वर उतरण्याची परवानगी मिळालेली असतानाही पायलटने अचानक रनवे 11 वर उतरण्याचा आग्रह का धरला? विशेष म्हणजे रनवे 29 हा सुरक्षित होता, मग मृत्यूच्या रनवेकडे विमान का नेले गेले? सुरत कनेक्शन. अपघातग्रस्त विमान अपघाताच्या अवघ्या 2 दिवस आधी गुजरातच्या सुरत शहरात कशासाठी गेले होते? तिथे कोणाची भेट घेतली गेली याचा तपास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पायलटचा इतिहास. ज्या सुमित कपूर नावाच्या पायलटकडे विमानाची धुरा होती तो आधीच दारूच्या प्रकरणामुळे 3 वर्षांसाठी निलंबित होता. अशा विवादास्पद पायलटची नेमणूक कोणाच्या सांगण्यावरून झाली? इस्रायली यंत्रणेचा संदर्भ. रोहित पवारांनी एका पुस्तकाचा दाखला देत खळबळजनक विधान केले की एखाद्या नेत्याला संपवायचे असेल तर आधी त्याच्या ड्रायव्हरला किंवा वैमानिकाला ताब्यात घेतले जाते. अजितदादांच्या बाबतीत असेच घडले का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. विमान कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. रोहित पवारांनी VSR कंपनी आणि एरो कंपनीच्या मालकांवर थेट निशाणा साधला आहे. या कंपनीचे विमान आधीच 2023 मध्ये एका अपघातात सापडले होते, तरीही हे विमान दादांच्या प्रवासासाठी का वापरले गेले असा प्रश्न विचारत त्यांनी कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रोहित पवारांनी मांडलेले हे पुरावे अत्यंत गंभीर आहेत. माझा काका गेला आहे, महाराष्ट्राचा मोठा नेता गेला आहे आणि जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. आता सरकार या तांत्रिक पुराव्यांवर काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा बातम्यांसाठी आपण पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज.